डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसांचे लाक्षणिक उपोषण सुरू। राज्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दरवर्षी एकदाच झाली पाहिजे। एक राज्य एक खेळ एक संघटना ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने राबविली पाहिजे। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजकाने महाराष्ट्र केसरीच्या विजेत्या पैलवानास 1 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं पाहिजे। ज्या पद्धतीने 3 वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर DYSP पदी थेट नियुक्ती करण्यात येते, त्याच पद्धतीनं एकदा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर PSI पदी थेट नियुक्ती झाली पाहिजे। पैलवान शिवराज राक्षे आणि पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यावरील 3 वर्षांची बंदी हटविण्यात यावी आणि राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पैलवानांची डोपिंग टेस्ट झाली पाहिजे। या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले। आज महाराष्ट्रामध्ये 2025 सालात जवळजवळ 4 महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रामध्ये होणार आहेत। जे खरोखर वर्षाला 1 महाराष्ट्र केसरी झाली पाहिजे। आज एका वर्षात 4 महाराष्ट्र केसरी या महाराष्ट्रामध्ये होणार आहेत। त्या महाराष्ट्र केसरी पदामध्ये जे वजन होतं, एक वलय होतं, ते ह्या दोन्ही संघटनेच्या वादामध्ये कुठेतरी कमी व्हायला लागले। 4 महाराष्ट्र केसरी, त्याचबरोबर युवा महाराष्ट्र केसरी, कुमार महाराष्ट्र केसरी, ग्रीको रोमनचा महाराष्ट्र केसरी, महिला महाराष्ट्र केसरी, म्हणजे ह्या महाराष्ट्र केसरी पदाचा खेळ लावला या संघटनांनी। म्हणून या संघटना दोन्ही समन्वयाने जर एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेत असतील तर ठीक, त्याचं सरकारनं ह्यात लक्ष घालून सरकारनं ह्यावर नियंत्रण ठेवून सरकारची कमिटी नेमून राज्यामध्ये 1 महाराष्ट्र केसरी दरवर्षी झाली पाहिजे। एक राज्य एक खेळ एक संघटना ही निविदा शासनानं काढली पाहिजे की जे या पद्धतीनं कुस्ती क्षेत्राला जी कीड लागलेली आहे संघटनेच्या वादाची, त्याच पद्धतीनं अनेक खेळामध्ये ही कीड लागलेली आहे। त्यामुळे शासनानं ही शासनासाठी 5 मिनिटाचं काम आहे। एक राज्य एक खेळ एक संघटना ही निविदा काढावी। त्याच पद्धतीने महाराष्ट्र केसरी विजेत्याला आयोजकानं, सरकारनं नाही, आयोजकानं 1 कोटी रुपयाचं बक्षीस दिलं पाहिजे। त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं 3 वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर DYSP पदी थेट नियुक्ती होती, त्याच पद्धतीने एक वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर PSI पदी तर नियुक्ती झाली पाहिजे। शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड यांच्यावरची 3 वर्षाची बंदी उठली पाहिजे आणि राज्य राष्ट्रीय स्पर्धांमध्ये जात असताना पैलवानांची डोपिंग टेस्ट झाली पाहिजे। ज्या पद्धतीनं सगळेच खेळ डोपिंगच्या विळख्यात अडकले, त्या पद्धतीनं कुस्ती क्षेत्रसुद्धा अडकले। त्यामुळे त्यासाठी शासनाच्या वतीनं डोपिंग टेस्ट झाली पाहिजे, जेणेकरून पैलवान ज्या डोपिंगमध्ये अडकलेत ते त्यातनं बाहेर निघतील। ह्या प्रमुख माझ्या 6 मागण्या आहेत। मी 1 तारखेपर्यंत सरकारचं माझ्या उत्तराची मी वाट बघतो आणि मला अपेक्षा सरकारचं उत्तर मिळेल मला। नाहीतर 1 तारखेनंतर राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आदरणीय पवारसाहेब, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, ह्या 5 प्रमुख नेत्यांना भेटून 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत ह्या 5 प्रमुख नेत्यांना भेटून 5 तारखेनंतर मंत्रालयापुढं आमरण उपोषणाला मी बसणार आहे। कारण आज जे काही मी आज आहे ते कुस्तीमुळे आहे। ज्या कुस्तीसाठी माझा जीव जरी गेला तरी मला त्याची पर्वा नाही। त्यामुळे मी मंत्रालयापुढं 20 ते 25 महाराष्ट्र केसरी व त्यांच्या गदा घेऊन तिथं बसणार आणि हिंद केसरी घेऊन बसणार आणि त्या हिंद केसरी महाराष्ट्र केसरीच्या गदा शासनानं जमा करून घ्याव्यात। कारण ह्या महाराष्ट्र केसरी पदाची तुम्ही किंमत तुमच्या मुळात गेलेली आहे असं मी म्हणेन स्पष्ट, आणि तुम्ही ह्या गदा जमा करून घ्या आणि आम्ही आमरण उपोषण करणार की ह्या 2 महाराष्ट्र केसरीवर तोडगा निघावा म्हणून। NTV न्यूज मराठी, सांगली।